स्कूटी चालवत असेल तर हां, तिला काय गरज आहे काम करण्याची? पहा स्कूटी चालवायला. आम्ही खेड्यातले राहणार, शेतात काम करणार, आम्हाला काही ती माहिती नाही. आपलं घरात अन शेत हे असं मग माझ्या मुलीला पण हे असं माझ्यावानी होऊ नये. समजा खांद्यावरून पदर जर पडला तर आमच्या इकडं लोक वेगळ्या नजरेने बघतात. बाई वस्त झालं असतं तर पुरुषांना कामं करायची गरज पडली नसते अशी म्हणतात घरचे. खेड्यामध्ये परमिशन दिली जात नाही म्हणजे बायकांना बाहेर निघायला. पण आमची लेकरं जी आहेत ते 10वी पर्यंत शाळेमध्ये शिकतात. 10वी पर्यंत शाळा आहेत. पालक म्हणतात की ठीक आहे 10वी पर्यंत शिका. आता याच्यापुढे तुम्हाला काही करायचं नाही. तितके दूर काय जायचं, काय शिकायचं? जागतिक महिला दिनाला सुरुवात होऊन आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र ग्रामीण भागातल्या महिलांना खरंच या दिनाबद्दल माहिती आहे का? त्यांची प्रश्न सुटली आहेत का? त्यांना समानतेची वागणूक मिळते का? या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत ग्रामीण भागातल्या महिला आहेत. काकू कुठलं गाव आहे हे आणि तुमचं नाव काय? माझं नाव रंजना मारुती भगत, माळधामणी गाव आहे, तालुका जिल्हा हिंगोली. बरं, मला सांगा की तुमच्याकडे जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातोय. कधी ऐकलंय की जागतिक महिला दिवसही असतो? नाही सर, आम्ही काही ते तसं काही कधी करीतही नाही, आम्ही ऐकलंय नाही. आम्ही खेड्यातले राहणार, शेतात काम करणार, आम्हाला काही ती माहिती नाही. बरं, मला सांगा की हा दिवस जो आहे ना, हा महिलांचा दिवस म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे? तर तुमच्याकडे कशा पद्धतीनं तुम्हाला असं वाटतंय की असा दिवस एखादा साजरा केला जावा किंवा मग असा दिवस साजरा केला जातोय? सर तसं काय कधी आम्ही केलंय नाही आणि आम्ही काही असं बघितलंय नाही. पण आम्हाला वाटते तसं, पण आमच्या घरचे आमचे मालक आम्हाला कधी घराबाहेर पडू देत नाही. अशा याच्यासाठी कुठं काही जाण्याचं म्हणजे असं काही आता हे असं व्हायला ना कोणते बी आम्ही टीव्ही कशात बघायलो असं बलात्कार वगैरे मुलीवर व्हायलेत, त्याच्यासाठी आम्ही कुठं काही असं एकटीला जाऊ देत नाहीत. आमच्या मुलीला सुद्धा नांदेड सारख्या शहरमध्ये असं घरी कधी साजरा केला गेला नाही असं? नाही नाही नाही, ते आमच्या इकडे असं काही माहितच नाही. आम्ही कधी घरी साजराही केला नाही आणि तसं म्हणजे आम्हाला परवानगीच नाही ना. घराबाहेर जर पडलो तर डोक्यावरून पदर घ्यायचा, पदरशीर जायचं. असं जर आपण जर समजा खांद्यावरून पदर जर पडला तर आमच्या इकडं लोक वेगळ्या नजरेने बघते, नाव मोठं ठेवतात. आजही तशा पद्धती आहे. आमच्या इकडे तेच पद्धत आहे आजही बी. आमचा डोक्यावरून जर खाली पदर पडला तर लोक वाईट नजरेने बघतेत, काही समजा समजते. तसं आम्हाला तसं वागताच येत नाही या खेड्यामध्ये तसं. आणि कधी कुठं साजराही करीत नाही, आम्ही कुठं जातही नाही, घराबाहेर आम्ही पडतच नाही. आमच्या घरात आम्ही काम धंदे आपले चूल आणि मूल, त्याच्या बाकी काही नाही. शेतीत कामं करायची, आम्हाला असं कधी काही माहितच नाही ग्रामीण भागात. तुम्ही कधी ऐकलं का असा दिवस साजरा केला जातोय वगैरे? नाही, कधीच ऐकलं नाही. मला कसं वाटतंय की मला आम्ही जे काम शेतीत लखलो का तसं माझ्या मुलीनं पण अशी कामाची हे करू नये, सवय लावू नये. म्हणजे शाळेची त्याला सवय लावा. माझ्या घरच्याला असं कुठं आवडणार नाही, कुठं बाहेर जाणं, आपलं घरात अन शेत हे असं मग माझ्या मुलीला पण हे असं माझ्यावानी होऊ नये. तुमचं शिक्षण काय झालंय? तेव्हाची काय परिस्थिती, आताची काय परिस्थिती? खरंच प्रश्न सुटलेत का? माझे काय 5वी 4थीच झालेली आहे. आई वडिलांनी बिगिनच लग्न केलं. मला कसं वाटतंय माझं जे शिक्षण नाही झालं ते माझ्या मुलीचं पण असं शिक्षण व्हावं आणि जी माझी परिस्थिती झाली तशी माझ्या मुलीची होऊ नये. आता तुम्ही जवळपास मला वाटतं की तुम्ही 20-22 वर्ष झालेत तुम्ही या गावामध्ये नांदायला आलात. हो. तेव्हा ज्या पद्धतीनं ज्या रूढी परंपरा होत्या त्या आजही चालू आहेत की त्याच्यामध्ये काही बदल झालाय असं वाटतं? नाही, काहीच बदल नाही. जी पहिले तीच आहे. आमचे कसं आहे घरच्यांना सासू-सासऱ्यांना आवडत नाही. शेती करायची, शेती झाली की घरात राहायचं, कोणाला बोलायचं नाही, कोणाच्या घराच्या बाहेर जायचं नाही. ही आमची घरची ही आहे परंपरा पहिलीच आहे. मग आता सरकार असं म्हणतंय की आम्ही महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे उपाययोजना करतोय, जसं की शिक्षणातला दर्जा झालं, महिलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण घराच्या बाहेर पडावं, नोकरी हा, करावं? तसं वाटते ना, पण घरचे म्हणतात बाई वस्त काय होणार आहे म्हणतात. बाई वस्त झालं असतं तर पुरुषांना काम करायची गरज पडली नसती अशी म्हणतात घरचे. मग आपलं जे वय झालं कामाचं तसं आपल्या मुलीचं होऊ नये. मला 2 मुली येतात, पण माझे कामात गेलं तसं माझ्या मुलीचं जाऊ नये. मला एवढीच इच्छा आहे की घरचे तिला कशी लग्न झाले, कशी भेटतात कशी नाही आपल्याला काय माहित नाही. आता मुलीचं शिक्षण वगैरे चालू आहे की बंद केलंय? चालू आहे पण बाहेर नाही. बाहेर त्याची इच्छा होत नाही बाहेर जाण्याची, काहून तर हे असं निघलंय म्हणून.
तर म्हणतात आपली मुलगी गावात हे तेवढंच शिकवायची, 10वी लोक तेवढी शिकवायची, मग लग्न करायचे म्हणतात. 10वी झाल्याच्या नंतरच लग्न लग्न करायचे म्हणतात. आजही केलं जातं इकडे 10वी झाल्याच्या नंतर लग्न. 10वीच ती आता गावात आहे म्हणून 10वी लोक करतात, नाही तर अशी 8वी 9वी असली की तेव्हाच लग्न करून टाकतात. आम्हाला हे नाही, अशी मोकळी हवा नाही, असं करायचं मोकळ्यानं राहायचं, आपल्या मनाजोगं जगायचं असं नाही. तर ह्या ताई आहेत. मग आणखीन काही महिलांचे आपण अनुभव घेणार आहोत. तुम्ही शिक्षण किती झालंय, कधीपासून तुम्ही इथे राहतात? खरंच ताई जसं म्हणतात त्या पद्धतीनं खरंच महिलांना बाहेर जाऊ दिलं जात नाही किंवा मग त्यांच्या काही बंधनं लादली जातात, जसं की आपण शहरामध्ये बघतोय. हो सर, बरोबर आहे ते. खेड्यामध्ये परमिशन दिली जात नाही म्हणजे बायकांना बाहेर निघायला. आजही खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त महिलांना काहीच माहित होऊ शकत नाही. कुठं पाठवल्या जात नाही आणि अनुमती दिली जात नाही, घरचे माणसं देत नाहीत ना त्यांना. मला सांगा की तुमच्या जीवनातला आता माहित असेल तुम्हाला की जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्ही कधी ऐकलं की जागतिक महिला दिवस अशा पद्धतीनं साजरा केला जातोय किंवा आहे? नाही ना, ऐकला नाही. बरं. म्हणजे हे असं खेड्यामध्ये कधी झालंच नाही ना, त्याच्यामुळं काय ऐकण्यात आलाच नाही. बरं. शहरला होत असेल, मात्र इथं नाही होत गावामध्ये. बरं. काय तुम्हाला काय वाटतं की असा कुठला दिवस असायला हवा, तो महिलांसाठी खास साजरा केला जावा? वाटतंय ना, मात्र इथं परवानगी नसती ना खेड्यामध्ये, बरं. शहरमध्ये असते. बरं. मला सांगा की तुमचा एखादा अनुभव की पुरुष आणि महिलांमध्ये जसं की म्हणतात की आता समानता आली आहे, महिलांना तेवढा दर्जा दिला जातोय नोकऱ्यांमध्ये किंवा मग शिक्षणामध्ये किंवा मग व्यवहारामध्ये देखील, असं काही होते? असं नाही होत ना. बरं. शिकायला ते एवढी परवानगी नसतीच ना, आणि कुठं पाठवा बी वाटत नाही. बरं. म्हणजे असं हे होतंय, त्याच्यामुळं बाहेर पाठवितच नाही. तर मुलाला जेवढं पाठवतात का तेवढं मुलीला नाही पाठवत. भेद धरतात. एवढं काय हे करीत नाही. तर मला सांगा की जर एखाद्या मुलीला शिकण्याची इच्छा असेल, जसं की तुमचं शिक्षण किती झालंय? माझं 7वी झाले. मग पुढे शिकण्याची इच्छा नव्हती का? नाही, होती ना, पण तेव्हा नव्हतंच ना, म्हणजे पाठवत नव्हते कुठंच शिकायला. 7वी झाली की लग्न करून द्यायचे. आता आपण शहरी भागामध्ये जसं जीवन बघतो महिलांचं, स्कूटी चालवतात वगैरे, तसं तुम्ही एखाद्या वेळेस समजा स्कूटी चालवायला लागल्या तर काय प्रतिक्रिया काय आहेत? पाहतात सगळे जण. मग खेड्यामध्ये नसतंय ना तसं, त्याच्यामुळे महिलांनी जर का चालवलं तर पाहतात सगळे जण, वाईट नजरेनं पाहतात, मग हसतात. म्हणजे सरळ सरळ परवानगी पण दिली? परवानगी पण देत नाही. मला सांगा ताई की एक महिला म्हणून महिलांची प्रश्न खरंच सुटली आहेत का? गेली 50 वर्ष ज्या पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातो, की जसं की पुरुष आणि महिलांमध्ये समानता यावी, त्यांच्यामधलं जे अंतर आहे भेदभावाचं ते कमी व्हावं, अशा पद्धतीचा त्याचा मानस आहे. अशा पद्धतीनं ही प्रश्न सुटलीत असं वाटतं? नाही, मला तर वाटत नाही. कारण आमच्या गावची परिस्थिती पाहिली असता माझ्या असं लक्षात आलं की जे पुरुष आहेत, स्त्री पुरुष समानता कुठेच भेटली नाहीये. आता बघा, आपण महिला दिवस का दिन साजरा करतो? कारण की स्त्री पुरुष समानतेसाठी आधीच्या ज्या महिला आहेत, कर्तृत्ववान महिला, त्या लढल्या, झगडल्या, आपल्या हक्कासाठी लढल्या, झगडल्या. आणि तारा जेटकिन या महिलेने न्यूयॉर्कमध्ये 1908 ते 1910 दरम्यान 15,000 महिलेला एकत्र केलं होतं. का तर स्त्री पुरुष समानता मिळावी म्हणून. आणि ते आता सध्या चालू नाही ना. सरकारला असं वाटतं की सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू आहे, बट ते चालू नाहीये. कारण गावामध्ये आजही कोणती महिला समजा कुठे जाऊ लागली तर लोक वाईट नजरेने पाहतात. कोणतं जॉब परिस्थितीनुसार कोणतं काम करत असेल, स्कूटी चालवत असेल तर तिला काय गरज आहे काम करण्याची, पहा स्कूटी चालवायची माणसांच्या बरोबरीने, असं आमच्या गावात बोलतात. म्हणून मला वाटत नाही की जे आपण महिला दिन स्त्री पुरुष समान झालेले आहेत, त्यांना अधिकार समान भेटलेला आहे, या नियमानुसार शाळेमध्ये शहरामध्ये महिला दिन म्हणून साजरा करतो, ती खेड्यापर्यंत अजून तसा स्वतंत्र अधिकार भेटलेला नाहीये. मुलींनी शाळा शिकली पाहिजे, चांगल्या ठिकाणी पुण्यासारख्या शहरामध्ये शिकायला गेलं पाहिजे, तर पॅरेंट्स
घाबरतात. त्यांना असं वाटतं की नाही आज, कारण आज शाळेच्या मुली सुद्धा असुरक्षित आहेत. त्यांना पण सुरक्षा भेटत नाहीये. कारण आपण न्यूजपेपरमध्ये, टेलिव्हिजनमध्ये पाहतो आहेत, वाचतो आहेत की ते अत्याचार, अन्याय लहान लेकरावर देखील होत आहेत ना. मग कोणत्या हाताने धरायचं की स्त्री पुरुष समान आहेत म्हणून. करून आमची लेकरं जी आहेत ते 10वी पर्यंत शाळेमध्ये शिकतात. 10वी पर्यंत शाळा आहेत. पालक म्हणतात की ठीक आहे 10वी पर्यंत शिका. आता याच्यापुढे तुम्हाला काही करायचं नाही. तितक्या दूर काय जायचं, काय शिकायचं, कुठे कोण नोकरीला लागणार आहे, ही पण समस्या आहे. काही नोकरीला लागत वगैरे काही नाही. घरचे माणसं आहेत कामं करायला. तुम्हाला चांगल्या ठिकाणी पाहून देऊ, असं यांची थिंकिंग विचार आहेत. हा जो काही समज आहे ग्रामीण भागामधला, पुरुषांमधला आणि महिलांमधला जो काही भेद आहे, हा तुम्ही याला कधी विरोध केला तर काय प्रतिक्रिया काय येतात? नाही ना, आम्ही आता समजा विरोध केला तर आमच्या घरची माणसं आम्हाला ओरडतील. म्हणजे तसं नाहीच आहे ना आमच्या इथे. कारण महिलांना तेवढा अधिकारच नाहीये बोलण्याचा, बाहेर निघण्याचा, शेतात कामं करायची, आपल्या मुलांना 10वी पर्यंत शिकवायचं, एवढाच अधिकार त्यांना आहे. मग आम्ही आवाज कसा उठवणार? कारण पहिले तर महिलांचे सगळं कामामध्ये गेलेलं आहे आणि आता आमची कितीही इच्छा असेल तरी पण आम्ही आमच्या पुरुषांसमोर नाही बोलू शकत. ते आम्हाला बोलूच देत नाहीत. असं आहे. म्हणजे स्त्री पुरुष, मला एवढं म्हणायचं की स्त्री पुरुष समान दर्जा आताही मिळालेला नाहीये. फक्त शहरी भागात असं समजतात की मिळालेला आहे. पण तुम्ही ग्रामीण भागात डोकावून कधी पाहिलेलं आहे का की ग्रामीण मुलींची किंवा महिलांची काय परिस्थिती आहे? मला असं वाटतं की यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, ग्रामीण महिलांकडे वगैरे. हा जो दिवस, महिला जागतिक दिवस जो साजरा केला जातोय, तुम्हाला असं वाटतंय का की याचा काही परिणाम होतो किंवा मग हा दिवस असा साजरा केला जावा? परिणाम होतो म्हणण्यापेक्षा शहरामध्ये तर करतात आणि मला असं गावामध्ये बी जागृतीकरण आलं पाहिजे असं मला वाटतं. जेणेकरून त्या महिलांना पण माहिती होईल की आपण हा दिवस का करतो. म्हणजे महिला कुठंच कमी नाहीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला. तरी पण महिलांना नीच दर्जाची वागणूक दिली जाते. ह्याच्यासाठी काय करायला हवं जेणेकरून हा जो काही भेद आहे तो दूर होईल असं वाटतंय तुम्हाला? शासनाने काय करायला हवं? शासनाने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे ग्रामीण भागाकडे आणि ग्रामीण भागामध्ये पण महिला दिन का साजरा करतो याची उकल करून सगळ्या महिलांना जाणीव करून दिली पाहिजे. जे आपण मोठमोठ्या ज्या महिलांच्या याच्यामध्ये मोठमोठ्या महिलांनी जे आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे, जी लढा लढलेला आहे, त्यांच्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो ना, ती माहिती ग्रामीण भागापर्यंत आली पाहिजे. ह्या सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत आणि जागतिक महिला दिवस हा दिन जो आहे तो ग्रामीण भागामध्ये अजूनही महिलांपर्यंत पोहोचलेला नाही. हा दिवस का साजरा केला जातो याची ही उत्तर जे आहे ग्रामीण भागातील महिलांकडे नाहीये. म्हणून शासनानं याकडे महिलांच्या, ग्रामीण भागातील महिलांचं सबलीकरण करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत असं देखील बोललं जात आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश गुंडाळ, मुंबई तक, हिंगोली.